अशी तरी आली पातेल्यात. बघा दिसतं ना छानपैकी मिसळ पावचं. हे पाव 2 लाद आणला होता मी. आणि पुढे बघा मी ताट केलं, मिसळ टाकली, रस्सा टाकला आणि पाव गरम करून दिले, त्याच्यावर कांदा. चला भेटू, बाय. आज मिसळ पाव करणार होते. मिसळ पाव बटाटे उकडे घातले. इथं मटकीमध्ये हळद आणि मीठ टाकलं. थोडीशी भांडी रस्त्यातच आहे. आल्या पटकन आम्ही संध्याकाळी किती 7:30 7:15ला मी गेली होती. 7 ते 8 म्हणून आम्ही हरिपाठ आणि रामरक्षा, मराठी स्तोत्र आणि मारुती स्तोत्र हे आता रोज घेतो ना, त्याच्यामुळे उशीर झाला. 7-8 वाजले मी आल्यानंतर. पटकन मग मटकी आणि हळद टाकून शिजत टाकले आणि बटाटे एका बाजूला उकडत टाकले. छोटे छोटे बटाटे होते ना, 3-4 टाकले. बटाटे मला तर आवडत नाही, पण मुलांना आवडतं म्हणून. इथं कांदा आणि खसखस भाजून घेतली मी. इथं मी बटर आणले बघा, हे छान लागतात. आणि खाली पाव आणलेत 2 लाद्या. हे दूध तापलं. हे खसखस, खोबरं आणि कोथिंबीर, लसूण अद्रकचं पेस्ट आणि हे टाकले टोमॅटो आणि कांदा आणि खसखस भाजून घेतली. हे बघा मी माठ आहे ना आज स्वच्छ घासला आणि हे नळ गळत होता ना, फक्त बदलून आणला 70 रुपयामध्ये. झालं, छान झालं माठ. एवढं वर्ष चालते, पैसे वाचवले. नळच फक्त गळत होता ना, मग नळ काढला आणि दुसरा बसून दिला त्यांनी. आणि मग आल्यानंतर मग हे सगळं माठ बीट घासून परत प्यायचं पाणी भरलं व्यवस्थित. इथे कांदा आणि खसखस भाजलं. हे खसखस आणि खोबरं भाजून घेतलं मी अगोदर. मग हे कोथिंबीरच्या काड्या टाकल्या मी त्याच्यामध्ये. हे टोमॅटो एक टाकला, कोथिंबीर बारीक चिरून घेतली. वाटणामध्ये खसखस आणि खोबरं बारीक वाटून घेतलं आणि कोथिंबीरच्या वरच्या काड्या असतात ना, ते घेतलं आणि कांदा काळा करून ह्यात टाकलं आणि लसूण अद्रक. इथं कांदा खाण्यासाठी बाजूला ठेवलं, लिंबू पण बाजूला चिरून घेतलं आणि इथं कोथिंबीर वरून टाकायसाठी चिरून ठेवली. इथं मटकी हे सगळं आता मी वाटून घेणार आहे, पेस्ट करणार आहे. आणि इथं कांदा कोथिंबीरवर टाकून लिंबू आणि ते सर्व केलं आहे. वरून छान वाटतं ना कांद्यावरती लिंबू चिरून ठेवलं आणि कांद्यामध्ये कोथिंबीर टाकून ठेवली. हे मटकीमध्ये हळद आणि मीठ टाकलं. इथं बटाटे शिजत होते. बरंच मी रेसिपी दाखवलेली आहे. हे मसाला वाटून घेणार आहे. कढईमध्ये तेल टाकलं 2-3 चमचे आणि तो जो जिरे आणि मोहरी टाकली अगोदर आणि हिंग टाकलं. आणि हा जो मसाला मी केला होता, कांदा, टोमॅटो, कोथिंबीरच्या काड्या, लसूण अद्रकची पेस्ट, ते सगळं ह्यात टाकलं, टोमॅटो वगैरे वाटून. हे लोखंडाच्या कढईत मुद्दाम करते मी, कारण ह्याचं ना स्वाद खूप छान लागतो. कढई काळी असू द्या, पण हे स्वाद खूप छान लागतो. मग ह्यात मसाले मी कुठले टाकले तुम्हाला दाखवते. हे चांगलं कच्चा वास निघण्यासाठी. मग मसाला मी काढले. ह्यात गरम मसाला, धने, हळद तर मी त्यात टाकली होती मटकीमध्ये. हे गरम मसाला आहे. हा तिखट आहे, खूप लाल तिखट आहे. थोडंच टाकला कारण खूप लवंगी मिरचीचा मसाला आहे तो. हे कांदा मसाला आहे हा, ते 2 चमचे टाकले. हे गरम मसाला आहे आणि धने पावडर टाकले. हे धने पावडर टाकली आणि हळद तर मी टाकलेलीच होती मटकीमध्ये. हे चांगलं वाटून घेतलं, भाजून घेतलं. कांदा मसाला मी 2 चमचे टाकले. हे चांगलं मस्तपैकी तेल सुटेपर्यंत भाजलं. 5-10 मिनटं, 5 मिनटं भरपूर झाले, पण एकसारखं भाजायचं. ह्याला तेल सुटलं की समजायचं मसाला भाजला. ह्याला थोडं तेल जास्त लागतं ह्याला, पण मी नाही जास्त टाकलं. 3 चमचे टाकलं ते पळीचे, आमची छोटी पळी आहे. चांगलं भाजून घेतलं मी. आणि हा बघा मिसळ मसाला मला भेटला होता टायगर ब्रँडचा. मग हा थोडासा टाकला. ह्याने थोडं कलर आला. ह्यातला थोडासा टाकला मी, 1 चमचावर टाकला असेल. तुम्हाला दाखवते टाकलेला. आणि बटाटे उकडून आता मी मटकीमध्येच टाकणार आहे. हे सगळं मसाला भाजून छानपैकी तुम्हाला दाखवते मी कसा भाजला ते. हे बघा तरी आली का नाही, थोडीशी तेल वर येतं. मसाला भाजला की तेल वर येतं आणि लोखंडाच्या कढईमध्ये छान लागतं टेस्ट. रोज वापरते मी. हे बघा
मी टाकलं ते पातेल्यातच आणि वरून कोथिंबीर टाकलं. छान झाला रस्सा, मस्त टेस्ट झाली, सगळ्यांना आवडला. खसखस आणि वाळल्या खोबऱ्यामुळे खूप टेस्ट येते. आपलं कसं घरगुती छान लागतं, बाहेरचं तेल जास्त टाकतात ना, आपल्याला तेल नाही आवडत ना. तरी छान आली तरी थोडीशी. आणि इथं मी नंतर हे दूध तापवलं आणि नंतर मग थोडंसं पावाला नुसतं बटर किंवा तेल टाकून नुसतं गरम करायचा. आता असा खाल्ला तरी छान लागतो. मी तुम्हाला ताट केल्यावरती दाखवते. हे पाव आणले मी 2 लाद्या. हे बघा, हे झालं मसाला, म्हणजे रस्सा छान झाला बघा. पातळच लागतो ना. छान आवडलं सगळ्यांना, खाल्ल्यानंतर टेस्टच आली. मस्त झालं. आणि आता मी तुम्हाला ताट केल्यानंतर दाखवते. हे तर्री आली बघा, छान दिसते ना. आणि लोखंडाच्या कढईमुळे थोडंसं काळपट कलर येतो, पण छान लागतं. हे बघा, आता मी थोडंसं गरम पाव करते आणि तुम्हाला ताट दाखवते. हे बघा, मी असं ताट केलं. अगोदर फरसाण टाकलं आणि नंतर त्याच्यावरती मसाला तो तुमचा तो मटकीचा तर्री टाकली आणि कांदा